चौरे बोले जाते भाई आपल्याला कुठला मंत्र दिला म्हणा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणा, जोरात आवाज नाही येत आहे, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. तर पाहता हे पहिलंच बालसंमेलन आपण घेतोय. आपण चौथं नुकतंच विश्व मराठी संमेलन आता पार पाडलं आहे आणि याच धर्तीवर महिला संमेलन व्हावं, युवा संमेलन व्हावं आणि बाल संमेलन व्हावं असं माननीय मंत्री महोदयांचं स्वप्न होतं, आदरणीय उदयजी सामंत साहेबांचं. आणि त्या स्वप्नातूनच आज आपण बाल संमेलनाला सुरुवात केली. संबंध राज्यातनं अनेक बालक आणि त्यांच्यासोबत पालक, शिक्षक, अनेक संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. 16 आणि 17 या 2 दिवस हा कार्यक्रम चालला आहे. आपण पाहतात की सर्वसाधारणपणे 5000 विद्यार्थ्यांपर्यंत आपण टप्प्याटप्प्यात आज विद्यार्थी बोलत आहेत आणि आज 2 ते 3 हजार विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि माझी विनंती आहे की 2 दिवस या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहभागी व्हावं, या कार्यक्रमाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. वतीनं मराठी भाषा विभाग मंत्री उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमध्ये बाल साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. मोठ्या प्रमाणामध्ये बालकांनी सहभाग घेतला आणि सर्वच स्तरावरच्या घटकांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. जसे क्रिकेटच्या खेळामध्ये अंडर-19 आहे, वन डे आहे, T20 आहे, कसोटी आहे, तशा प्रकारच्या साहित्यामध्ये सुद्धा विविध विभाग निर्माण झालेले. कोकण साहित्य संमेलन आहे, वऱ्हाडी साहित्य संमेलन आहे, आता मोठ्यांचं साहित्य संमेलन तर छोट्यांचं साहित्य संमेलन. ही प्रक्रिया अतिशय सुंदर आहे आणि मराठी भाषा विभागाचं जितकं कौतुक करावं थोडं कमी आहे. भविष्यकाळामध्ये ह्या लहान बालकामधूनच मोठे साहित्यिक निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करतो. नाही, आधी मी माननीय अध्यक्षांची परवानगी घेऊन किंवा आज नवी मुंबई शहरामध्ये बाल साहित्य संमेलन भरणार आहे म्हणून सुरुवातीच्या कालखंड आता मी आता अधिवेशनात जाणार आहे, परंतु माननीय अध्यक्षांची परवानगी घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे. तर ते शहरात आपले अशा प्रकारचा कार्यक्रम असल्यानंतर निश्चितपणे त्याला महत्त्व दिलं पाहिजे, परंतु ते करताना आपलं दैनंदिन कर्तव्य विसरता कामा नये म्हणून अध्यक्षांची परवानगी घेऊन. आपण वास्तवामध्ये असं देखील म्हटलं की काही नवीन